बीजेपीचं सरकार जो आसा गोंयांत ताजे डेली कसले नाल्यार कसली तरी फेलियराची न्यूज येताच. कालूय तुम्ही सगळ्यांनी पळयले मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक्साची जो रिपोर्ट येता एवरी इयर PLFS पिरियोडिक लेबर फोर्स सर्वे रिपोर्ट जी NSO नॅशनल स्टॅटिस्टिक्स ऑफिस रिलीज करता आणि वो खूप डिटेल्ड रिपोर्ट असता. फाटल्या वर्सा सुद्धा वो रिपोर्ट आयलो तेन्ना आमी एक प्रेस कॉन्फरन्स घेतिल्ली आणि तातून जो डेटा आसा स्पेसिफिकली रिलेटेड टू गोवा तो आमी तुमच्या फुडें दवरिल्लो आणि दाखयल्ले की स्थिती इतली वायट आशिल्ली. ह्या वर्साचे रिपोर्ट काल जो आयला तातून भारतीय जनता पार्टीचे आणि डॉक्टर प्रमोद सावंताचे जे सरकार आसा ते आता कितें निमित्या दितली ते मुद्दम आयकूंक जाय आमी. आता फाटल्या वर्सा जेन्ना रिपोर्ट आयिल्लो तेन्ना वी हॅड शोन हाव नॅशनल म्हणजे गोंयचो जो ओवरऑल अनएम्प्लॉयमेंट रेट आसा तो 9%च्या वयर आशिल्लो, पूण स्पेसिफिकली अप टू 29 इयर्स ऑफ एज जे यूथ आसा तांची संख्या खूपच चड आशिल्ली, मोर दॅन 20% आशिल्ली. आणि तेन्ना गोवा गव्हर्नमेंट एक एक्सक्यूज दिल्लो की ना 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 खरें इतली अनएम्प्लॉयमेंट ना, जे यूथ अनएम्प्लॉयमेंट एक्सचेंजान रेजिस्टर जाल्या ते फक्त गव्हर्नमेंट जॉब सोदपाक रेजिस्टर जाल्या अँड दॅट दे आर प्रायवेटली एम्प्लॉयड एल्सवेअर अशें ताणें एक एक्सक्यूज दिल्ली, एक्सप्लेनेशन दिल्लें जाच्या खातीर ते म्हणटात गोंयची अनएम्प्लॉयमेंट रेट हाय आसा म्हणून. ह्या वर्सा जर पळयल्यार स्टोरी इज मोस्टली द सेम. I assume if this was the explanation given by Dr. Pramod Sawant last year, एका वर्सान ताणी जी पावलां घेवंक जाय आशिल्ली ती घेतली आसतली आणि those who are employed in private jobs and are registered in employment exchange only for government jobs हांची संख्या कमी केल्या आसतली ताणींनी, since this was the explanation given last year. पूण ह्या वर्सा सुद्धा पळयल्यार सिच्युएशन हॅज नॉट इम्प्रूव्ड एट ऑल. तुम्ही सगळ्या ह्याच्या पेपरांनी पळयला गोवाज अनएम्प्लॉयमेंट रेट इज ट्वाइस दॅट ऑफ द नॅशनल एव्हरेज. सो जसे सांगले भारतीय जनता पार्टी सरकाराचे एक फेलियर डेली कितें ना कितें एक नेगेटिव्ह न्यूज नॅशनल लेवलाचेर येता. आणि तशेंच आम आदमी पक्षाचे सरकार जे आसा दिल्ली, ज्या दिल्लीच्या सरकाराच्या मुखेलमंत्रीक एक फेक केसीन ताणी जेलीन घालो, ताचे रेप्युटेशन वाट लावपाचो प्रयत्न केलो, त्या सरकाराचे परफॉर्मन्स सुद्धा ह्या रिपोर्टांच्यान मुद्दम तुम्ही पळोवचे. सेम सर्वे इन विच भारतीय जनता पार्टीज डॉक्टर प्रमोद सावंत गव्हर्नमेंट अनएम्प्लॉयमेंट रेट इज शोन एज 8.7%. सेम रिपोर्ट शोज आम आदमी पार्टी दिल्ली गवर्नमेंट अरविंद केजरीवाल गवर्नमेंट्स अनएम्प्लॉयमेंट रेट इज 2.1%. That is the difference between आम आदमी पार्टी and भारतीय जनता पार्टी. आज आमचे बरोबर आसा आमचे यूथ वाइस प्रेसिडेंट बाब सलमान खान. ते तुमकां मुद्दम डिटेलान आज कालच्या रिपोर्टान कितें कितें आयला आणि व्हॉट दॅट मीन्स फॉर द यूथ ऑफ गोवा तुमच्या समोर दवरतले. नमस्कार, हांव वाइस प्रेसिडेंट यूथ विंग सलमान खान. आयज अक्षरशः आमच्या गोंयान कितें चल्लेलें आसा ताजे बद्दल एक तुमकां ब्रीफिंग दिता. आयज आमचो जो जल्माक जे येता भुरगो हांगा गोंयान तेका कसले फुडले जे मार्गदर्शक आसता ते कांयच ना. झिरो मार्गदर्शन आसा तेका. कशें तर तो व्हडलो जर जालो सगळ्यात पयलीं तेका फेस करचें पडटा गव्हर्नमेंट जॉबाचो करप्शन, RTOचो करप्शन, PWDचो करप्शन, इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटान जॉबाचो करप्शन. 15 लाख कोण दिवं शकना. ते लोक कितें करता, ते ओगी हांगासून आमचे देश सोडून भायर सरता. शिकला तो गोंयांत, रिसोर्सीस गोंयचे, स्कूल कॉलेज गोंयची, सगळी मेहनत गोंयची, गेलो कोणाक जोडपाक भायर. सगळ्यात व्हडलो डिझास्टर घेऊन आमी फुडें चल्लेले आसा आणि लोकांक हेजेर लक्ष इतलो सुद्धा ना, चड न्हू इतलो सुद्धा लक्ष ना की आमी कशें वयता फुडें, कितें घेऊन वयता फुडें. दुसरें
जे आमची गव्हर्नमेंट आसा, खंयचोय भुरगो जर तेका बिझनेस करूंक जाय तर तेका एक प्रोसेसाचे थ्रू वयचो पडटा. तो प्रोसेस आसा गुड्स एंड सर्व्हिस टॅक्स रजिस्ट्रेशन. आता तू समज कोणाकडे एक कंपनी जावं एक इंडस्ट्री जावं तेजे कडेन जर तू इंटरफेस जाता, इंटरफेस म्हणजे त्यांचे संपर्कात येता, तो म्हणटा तू बिझनेस तेंच करू शकता जेन्ना तुझे जीएसटीएन रजिस्ट्रेशन असता. करेक्ट? तुका रजिस्टर करचे पडले पर मंथ जीएसटी रजिस्टर तू जे फायलिंग करतलो तेजो कॉस्ट आसा 1000. 12 महिन्याचे 12,000 लागू झाले. मागीर 3 महिन्याचे परत फायल करचे पडटा तेंका दाखोवपाक. इतले जावंक ना तेंचे, तर तेजे परत 3 महिन्याचे लागू झाले. तेजे उपरांत वर्षाचे जे इन्कम टॅक्स रिटर्न फायल करतलो तो भुरगो करचेच पडले न्हू. ते सीए कडे वचून तुमकां परत एक्स्ट्रा पैसे कितले जाले टोटल 25,000 रुपया तो भुरगो खंयसून हाडटलो. क्वेश्चन नंबर 1. दुसरो की तुमचे कडेन स्टार्टअप्स जे म्हणटा म्हणजे इंडियन जे आमचो रेट ऑफ हे आसा कितें एम्प्लॉयमेंट तो 3.2 आसा. वचून चेक करा, बेश्टे सांगिना. 3.2 चो रेट आसा. कसो अचीव जालो? कितें स्टार्टअप्स जे आसा, स्टार्टअप म्हणजे कोण सुरू करता तेका हँड होल्डिंग जाय पडटा. हँड होल्डिंग म्हणजे एक ल्हान भुरगो तेका हात दिवचो पडटा तुमकां, तेन्ना तो धांवंक शिकतलो. तसो तो डायरेक्ट धांवपाक जावचें ना. तेजे कडेन कॅश फ्लो मेंटेन करपाक तुमचे कडेन कितें फंडिंगाचो प्रोविजन आसा, तेका हेल्प करपाक तुमचे कडेन कितें आसा. पॉइंट नंबर 3. आमी हे जे सांकवाला जाला पळय ते लँडचे, ही जी आमची जी सरकार आसा, जी प्रॉपर्टी डीलर आसा जाल्ली, आयज तुम्ही जर एक इमॅजिन करा असो सिस्टम इंडस्ट्रियल इस्टेटीचो जे असे वर्टिकली आम्ही इंडस्ट्रियल इस्टेट्स युनिट्स बांधून दिता भुरग्यांक 250 to 300 स्क्वेअर मीटरचे. एक भुरगो रजिस्टर जाता, गव्हर्नमेंटा तर्फे त्याका युनिट मेळटा, मॅन्युफॅक्चरिंग करतलो आणि स्टेट ऑफ आर्ट मॅन्युफॅक्चरिंग एक्सपोर्ट करतलो भायर. रेव्हेन्यू येतलो देशाक. असले कितें जाल्ले हा. वच आनी तुका इंडस्ट्रियल इस्टेटीन तुका ऍटलीस्ट 2 कोटीचे इन्व्हेस्टमेंट जाय तेन्ना तू एक बारीकशी कितें प्रोडक्ट काडपाक पावतलो. ही स्थिती अक्षरशः आमच्या भुरग्यांची आसा. लोक रोडून रोडून माझे कडेन फोन करून सांगता आमकां वचपाचें ना आमच्या देशासून, पूण आमकां कांयच नाइलाज जाल्ले, नाल्यार आमचें घर चलचें ना, आमचे जे पोट आसा ते जावचें ना. पॉइंट नंबर 4 सगळ्यांत इम्पॉर्टंट, कसो जनरेट करूंक जाय आशिल्लो, कितें करूंक जाय आशिल्लो तेका लागून. आता जितके आमचे गोंयचे व्हडले मेगा प्रोजेक्ट्स येयल्ले आसा जे अप्रूव्ड आसा, जे लीगल आसा, तुम्ही वचून थंय रॅन्डम विजिट करा. हांव तुमकां हे दिता, रॅन्डम विजिट करा. तुमकां प्लंबिंग कॉन्ट्रॅक्टर आउटसायडर, इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर आउटसायडर, कार्पेंट्री आउटसायडर, इंटिरियर डेकोरेशन आउटसायडर. म्हाका एक सांगा की ही जी सरकार आमी जे चलयला, जे आमचे सिस्टम एक चलयल्या, तेंचे कडेन काय कंट्रोल ना की बाबा थंय जे कामाक येतलो तो आमचो गोंयचो भुरगो येवंक जाय, कित्याक तेजे गोंयचे घराचे प्लेटीन जेवण पडटलो. करूंक जाय आशिल्लें न्हू, कितें करूंक ना. तेजे उपरांत पॉइंट नंबर 5, आमचे हांगा दूध आमी खंयसून हाडटा? कर्नाटकाच्यान. तांतयां कर्नाटकाच्यान, व्हेजिटेबल्स कर्नाटकाच्यान. आयज आमची टुरिझम इंडस्ट्री आमच्या गोंयाक पळोवपाक हांगा गोंयान येता. ती कितें घेता? गोंयची जमीन, आमची गोंयची जमीन. आमी गोंयकार, आमी तेका राखल्या आनी रेव्हेन्यू खंय वयता? दुसऱ्या स्टेटीक चल्लो रेव्हेन्यू. कित्याक? आमी संविकरण बसोवंक ना, आमी तसली सिस्टम्स बसोवंक ना. जर बसयल्ली तर हायग्रोफोनिक्सान आमी इंटरनॅशनल जे क्राउड आसा, हायग्रोफोनिक्स एक न्यू कॉन्सेप्ट आसा व्हेजिटेबल्स आणि फ्रुट्सांचो, तेतून जर आमी केल्ले, लक्ष दिल्ले, तर आयज आमकां ही परिस्थिती भोगची नाशिल्ली. तेजे उपरांत प्रत्येक हेतून गोंयचो आमचो कॉन्ट्रॅक्टर आसूंक जाय आशिल्लो. तेंचो गोंयचो इंट्रस्ट आसा, गोंयचे भुरग्यांचो इंट्रस्ट आसा, तो राखूंक जाय आशिल्लो. कितें जाल्लें आसा? आमचे हेजेच तुमी पळया, जे इलेक्ट्रिकल प्रोजेक्ट आमी अंडरग्राउंड दिल्लो ते आमचे गोवन कॉन्ट्रॅक्टरांक दिवंक ना, ते काढून राजस्थानाचे कॉन्ट्रॅक्टरांक पावोवन दिल्ले तेंच्यांनी. आनी आमचे गोंयचे क्राउड अनएम्प्लॉयड आसले आनी राजस्थानाचे भुरगे आनी थंयचे दुसरे स्टेटीचे, हेर स्टेटीचे येवन हांगा काम करून पोटां भरताले. दिस इज द स्टेट ऑफ अफेअर्स. म्हाका फुडें दवरूंक जाय आसलें, म्हाजे जी स्टडी आशिल्ली ते हांवें तुमचे फुडें हाडले. आतां आमचे जे प्रेसिडेंट सर आसा ते कंटिन्यू करतले.
जशें तुमकां बाब सलमानान सांगलें तशें बाब तुमकां आमचे वायस प्रेसिडेंट आमचे वर्किंग प्रेसिडेंट बाब वाल्मिकी नायकान सांगलें की परिस्थिती आज गोंयान अनएम्प्लॉयमेंटाची आसा. सरकाराक चड पडल्यार रील कोण करता ताचे, सरकाराक चड पडला व्हिडिओ कोण करता ताचे, आनी ताका जबाबदार तेमच्या विरोधक म्हणून. एक गोष्ट सांगन दिसता आमच्या चीफ मिनिस्टराक आनी भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्षांक, आमी बेकार ना ते व्हिडिओ करपाक. आमचे कडेन भरपूर कामां आसा, तुमच्यो चुको 100 आसा ज्यो दाखोवपाक आमी शकता. आमकां व्हिडिओ करपाची गरज ना. तेन्ना तुमच्या सरकारांतूच जर कोण आसा जाल्यार ताका पयलीं सोदून काडा. तुमचे IT सेल, तुमचे सायबर क्रायम सेल हांकां विचार करूंक लाया की IP एड्रेस कितें काय म्हणून हे व्हिडिओ काडटा तांचे. जेन्ना चीफ मिनिस्टर व्हिडिओ काडटा स्वताचो एक्सप्लेनेशन दिवपाक, तेन्नाच सरकार खंयच्या लेवलाक पावला हें दिसून येता. सरकार इज नॉट एन NGO. सरकार comprises of cabinet ministers and there is a ruling MLA आसा पळय ते. आज अनएम्प्लॉयमेंट जेन्ना रेट 8.7% होता, दिस इज जस्ट अ फिगर which is come out nationally. तेन्ना that figure of unemployment is higher than the rest of the country. दिल्लीचो फिगर आसा 2.1%. ताका जर कंपेअर करत जाल्यार 4 टायम्स अनएम्प्लॉयमेंटाचो फिगर आसा. तेन्ना सरकार एम्प्लॉयमेंटाचेर उलयना. सरकार एम्प्लॉयमेंट नवो कसो जनरेट करचो हाजेर उलयना. सरकार नवे इंडस्ट्री कशो हाडच्यो हाजेर उलयना. आनी सरकार फक्त उलयता की तांकां मलायन कोण करता काय म्हणून. दिस इज द स्टेट ऑफ दिस गव्हर्मेंट. दिस इज द फेट ऑफ द यूथ ऑफ द स्टेट ऑफ गोवा. बदल जाय, बदल हाडचो पडटलो, नवे इंडस्ट्रीज हाडच्यो पडटल्यो, आनी ते करता जाल्यार करप्शन सरकारान बंद करचें पडटलें. जॉब्स विकता हें सगळ्यांक खबर आसा. चीफ मिनिस्टर जेन्ना म्हणटा की भुरगे आयचे GPSC एग्जाम आन्सर करना, कित्याक करतले? तांच्या आवय बापाय कडेन जर जॉब विकत घेवपाक पयशे आसा जाल्यारच ते GPSC एग्जाम आन्सर करतले, जाल्यारच ते कॉम्पिटिटिव्ह एग्जाम आन्सर करतले. आज प्रत्येक गव्हर्मेंट पोस्टाचो रेट ठरिल्लो आसा. कमीत कमी 10 लाख ते जर PSI किंवा त्या लेवलाचे जे पोस्ट आसा तांकां 30-35 लाख खंयच्यान हाडटले. आनी 4-4, 5-5 वर्सां काम फुकट कित्याक करतले भुरगे हो मोठो प्रश्न आसा. आज कितलेय ते एक्सप्लेनेशन दिवं, सरकाराक मनांतल्यान खबर आसा की सरकारी जॉब जे येता कांय अपवाद सोडले जाल्यार प्रत्येक सरकारी जॉब हाका हाजी रेट ठरिल्ली आसा. ही रेट कोण ठरयता तेय सरकाराक खबर आसतले. आमकां जर ते सांगात की आमी हें प्रूव करपाक जाय म्हणून, जाल्यार जनतेच्या दरबारान हांव म्हणटा तुमी वचात. आज जो ग्रॅज्युएट आसा, आज जो पास जाल्लो अनएम्प्लॉयड भुरगो आसा, आज जाणें 10 फाटी 20 फाटी गव्हर्मेंट जॉब एप्लाय केला आनी बरे मार्क पडले आसतनाय जर ताका सरकारी जॉब मेळूंक ना, त्या भुरग्याक वचून विचारा की ह्या गोष्टीचे ताच्या आवय बापायक कितले त्रास जाता, ह्या गोष्टीचे ताका कितले डिसअपॉइंटमेंट जाता. जो सदांच ताचो आवय बापूय ताका सांगतालो की शिकल्या उपरांतच तुका जॉब मेळटलो म्हणून, शिकलो जाल्यार तुका गव्हर्मेंट जॉबूय मेळटलो म्हणून. आनी जेन्ना तो शिकून करून आवय बापूय कश्ट करून जेन्ना आपल्या भुरग्याक शिकयता, तो कश्ट करून जेन्ना कॉम्पिटिटिव्ह एग्जाम गव्हर्मेंट जॉबाची आसत ती आन्सर करता किंवा GPSC आन्सर करता, आनी जेन्ना ताका मेरिटार आसुनूय इंटरव्यूच्या स्टेजीर भायर उडयता, जेन्ना ताका मेरिटार आसुनूय हे जॉब मेळना, ताजें दुख्ख कितें जाता. आय कॅन रिलेट टू दीस. कारण 1998, 2000 ते 2003 हाच्या दरम्यान जेन्ना हांव एक सामान्य एडवोकेट आशिल्लो, एक मिडल क्लास फॅमिलींतलो, हांवें GPSC एग्जाम आन्सर केल्ली, हांवें कॉम्पिटिटिव्ह एग्जाम आन्सर केल्ली. म्हजे बरोबरचे त्या वेळेचे जे आन्सर केल्ले त्या डिफरंट पोझिशनाचेर आसा. म्हाका गोंयांत 4थो आयला आसतनाय, GPSC एग्जामीन 4थो आयला आसतनाय, आनी स्टेट लेवल जेन्ना लॉ एग्जामीन हांव स्टेट रँकर आसतनाय, मास्टर्स इन लॉ हातूंत स्टेट रँकर आसतनाय हांवें ट्वीट केल्ली. पूण आज पर्टिक्युलरली जेन्ना अनएम्प्लॉयमेंटाची गजाल येता तेन्ना हें म्हाका सांगन दिसता की त्या वेळारय पयशांची मागणी जाल्ली आनी त्या वेळारय ते आमी दिवपाक शकले ना. कारण आमचे जो म्हजो बापूय टिचर आशिल्लो ताची ऐपत नाशिल्ली ते पयशे दिवपाची, ताची ऐपत आशिल्ली शिकोवपाची, ते ताणें केलें. आज हांव सक्सेसफूल लॉयर जाला, गव्हर्मेंट जॉब म्हाका मेळूना, बट आय एम हॅपी दॅट आय बिकम सक्सेसफूल. सर हे जे सरकार तुमकां ज्ञान दिता की हे तुमी करपाक जाय, कित्याक करना, डिसअपॉइंट जावं नाका.
सरकार बदलतले 2027 सरकार बदलतले, ट्रान्सपरन्सी येतली. सरकार कितले सांगो की आपण कमिशन अपॉइंट केला विच विल गोइंग टू डील विथ अपॉइंटमेंट म्हणून काय जावपाचें ना. जॉब खंयच्यान ना खंयच्यान तरी विकत घेतले वतले. डिसअपॉइंट जावं नाका, केन्नाच डिसअपॉइंट जावं नाका. शिकपाचें सोडू नाका, डिसअपॉइंट जावं नाका, शिकपाचें सोड नाका. कारण एक ना एक दीस सक्सेस तुमकां येतलो. आय एम गिविंग दिस एडवाइस टू यूथ ऑफ गोवा. वाय आय एम गिविंग दिस एडवाइस इज सरकार कितले एक्सप्लेनेशन दिव, परत एकदा रिपीट करता, कितलेय एक्सप्लेनेशन दिव की सरकारचे जॉब जे आसा ते विकना म्हणून. इट इज फटिंगपणा. सरकारी जॉब विकता आणि नवे जॉब इंडस्ट्री सरकार हाडपाक फेलियर जाला. सो दिस फेलियर इज एविडेंट फ्रॉम द 8.7% अनएम्प्लॉयमेंट फिगर विच इज कम टुडे. अँड इट शोज. अँड आय थिंक सरकारान हाडच्यान आपले तोंड पळोवपाक जाय आणि एक इंट्रोस्पेक्शन करपाक जाय की आमी जे उलयता तातूंत खंय तारतम्य आसा काय म्हणून. जाल्यार तुमचे बरे व्हिडिओ येतले, जाल्यार तुमचेर टिका जावची ना. आणि ही टिका आमी जी करता ती पुराव्या सकट करता. तुमचे जे व्हिडिओ येता ते खंयच्यान येता ताजेर एक रिसर्च करा आणि तुमचे कॅबिनेट मिनिस्टरांक सगळ्यांक बसून परत एकदा आणि एमएलएंक बसून विचारा की ते खरेंच ते व्हिडिओ करता काय नाका म्हणून. देव बरें करूं. तुमचे कितें प्रश्न? तुम्ही तो केन्ना म्हणले ते जीपीएससी आन्सर केला? 3-4दा. माय अटेम्प्ट्स वर बिटवीन 2000 to 2004. फोर्थ रँक म्हटलं ते. फोर्थ रँक अप्रॉक्सिमेटली तेन्ना बीजेपी सरकार आशिल्लें. बीजेपी सरकार आशिल्लो. मामलतदार 37 मामलतदार घेतिल्ले तेन्ना म्हाका अजुनूय याद आसा. डेप्युटी कलेक्टराचे एक्झाम आन्सर करून करून थकलो. म्हाका दिसलें ताजी रेट कमी आसता म्हणून ही आन्सर केल्ली आनी कमी रेटीचो जॉब आन्सर केल्लो त्या वेळार चवथो आयिल्लो. आनी म्हाका अजुनूय याद जाता ते प्रश्न जे म्हाका विचारिल्ले ताजी आन्सर म्हाका खबर ना की तांकांय खबर आशिल्ली काय म्हणून तांणी प्रश्न विचारिल्लो. एक सिंपल गजाल प्रश्नाचे एक्झाम्पल दिता. इट साउंड्स फनी टुडे. म्हाका त्या वेळार विचारलो कोंकणीचो स्टॅम्प खंय करता काय म्हणून. कोंकणीचो स्टॅम्प खंय करता वॉज अ क्वेश्चन विच वॉज आस्क्ड मी इन एन इंटरव्यू फॉर मामलतदार पोस्ट. हांव म्हणलें स्टॅम्प वेंडरा कडेन करता आसतलो. आनी तुमकां खबर आसा कोंकणीचो स्टॅम्प खंय करता खबर आसा? ह्या रूमान आशिल्ल्या कोणाकच खबर आसा? तुका खबर आसा? म्हाकाय खबर नाशिल्लें. हांवें विचारलें खंय करता? ना तुका येना जाल्यार आपूण कशें सांगूंक शकता तुमकां. सॉरी बट एट दॅट पॉयंट ऑफ टायम जेन्ना एक मिडल क्लास भुरगो मॅरिटाचेर येता आनी घरा वता आनी जेन्ना आवय बापूय तुका सांगता अरे डिसअपॉयंटेड जाता. आय कॅन रिलेट टू दॅट. I can absolutely relate to that and I can relate to every middle class boy who is answering this GPSC exam. Footing सरकार जर ट्रान्सपरन्सी आसा एक्झाम ऑनलाइन घ्या, क्वेश्चन इंडिपेंडेंटली सेट करा, इंटरव्यूसाक पॅनलिस्ट हाडा जे तुमकां पयले प्रश्न येता. म्हाका अजुनूय याद जाता म्हजे बरोबर एक आदवोगाद आशिल्लो. ही इज अ गव्हर्मेंट सर्वंट टुडे. तो आदले दिसा प्रश्न विचारता म्हाका हे अशें आन्सर कितें काय म्हणून. हांव म्हणलें हे कशें कळ्ळें तुका फाल्यां येतलें म्हणून. ताका सगळे प्रश्न जे दुसरे दिसा येवपाचे आशिल्ले ते आदले दिसा खबर आशिल्ले. These are the factual position. Today I can't reveal names, but fact remains. Jobs are for sale, absolutely for sale. आणि म्हणून गोंयचे भुरगे जीपीएससी आणि गव्हर्नमेंट एक्झाम्स आन्सर करना. मिनिस्टरांक वाटून दिले वता, एमएलएक वाटून दिले वता आणि विकले वता. ही सत्य परिस्थिती आसा. इतले एक्सप्लेनेशन दियात. जीपीएससी इंटरव्यू दिवपाकूच पयशे भरचे पडटात तेजे कितें? जीपीएस पयलो म्हणजे पयलींच्या वेळार पेपर तरी पयले दिनाशिल्ले. आता आमकां माहिती मेळ्ळा की पेपरूय पयलेच जा आनी मागीर इंटरव्यू जेन्ना तूं करता तेन्ना जो पॅनलिस्ट आसता तांकां पयलीं इन्स्ट्रक्शन दिल्लें आसता. तुवें मार्क्स पळय मरे. म्हाका दिसता 100रांतले 99 बी मार्क मेळ्ळा तांकां सांग परत एकदा एक्झाम आन्सर दी म्हणून कॉम्पिटिटीव. लेट अस सी वॉट इज द रिजल्ट ऑफ दॅट एक्झाम. इंटरव्यू दिवपाकूच फी भरची पडटा नॉन रिफंडेबल. तें म्हाका आतां खबर नाशिल्लें. हें आसा न्ही म्हणजे सरकार प्रत्येक गोष्टीक आज प्रायज लायला. दॅट इज ऑफिशियल प्रायज. म्हाका खबर नाशिल्लें. थँक्यू फॉर इन्फॉर्मिंग अबाउट दॅट. नी परिस्थिती अशी आसा की आज गोंयचो भुरगो जॉबलेस आसा. गोंयान एवरेज सॅलरी 10 ते 15 हजार आसा आनी 10-15 हजाराच्या सॅलरीन संसार कसो चलोवंक शकता हे म्हाका सरकारान सांगचें. प्रत्येक जो मिडल क्लास भुरगो आज गोंय जर सोडून वता, गोंयचे पॉप्युलेशन जे ड्विंडल जाता, आज तो मुंबय, पुणे, बेंगलोर सारख्या शहरांत किंवा पोर्चुगीज पासपोर्ट घेवन जर लंडनाक आणि युरोपाक वता जाल्यार ताका हो सरकार जबाबदार आसा हाचे बद्दल कोणाकच डावट आसपाक जायना. कोणाकूच बरें दिसना की आपले जाणटे आवय बापायक सोडून आपूण वचून थंय लंडनाक मर काम करचें म्हणून. कित्याक करतात तें काम? कारण एकच की तांकां हांगा बरो जॉब ना आनी तांकां भायर गेल्या शिवाय दुसरो पर्याय ना. सरकार कितलेय सांगू की आमी हें केलें तें केलें म्हणून
फाटल्या 10 वर्षांत बीजेपी सरकारान खंयच्यो बऱ्यो इंडस्ट्री गोंयांत हाडल्या त्यो सांगच्यो which are job oriented for a graduate level person for a white collar job. तू रेस्टॉरंट हाडल्या हॉटेलां हाडल्या ती सांगनाका म्हाका वेटर आनी फक्त रूम बॉय जावपाचे न्ही गोंयकारांनी गोंयकार शिकिल्ले जे आसा ते वतले खंय ते सांगात पर्याय आसा तांचे फुडें पर्याय दिला तुमी तांकां फॉरगेट गव्हर्मेंट जॉब मागीर म्हणटा ते एप्रेंटिसशीप स्कीम काडली एप्रेंटिसशीप केल्ल्यांक जॉब खंय मेळ्ळो ज्या भुरग्यांनी एप्रेंटिसशीप काढली ज्या भुरग्यांनी एप्रेंटिसशिपान अंडर ट्रेनिंग घेतली ताणी फुडें केला कितें ताजो डेटा दिवचो सरकारान आनी दाखोवचें की ह्या भुरग्यांक आमी हे जॉब केले दिले म्हणून ट्रेनिंग दिली म्हणून जायना इट इज लायक सेल्फ हेल्प ग्रुप आमी प्रोग्राम करता हे पॉलिटिशियन प्रोग्राम केल्या उपरांत तांचो प्रोडक्ट विकतलो खंय हाचे बद्दल केन्ना कोण उलयला सिमिलर इज अ सिच्युएशन विथ एप्रेंटिसशीप प्रोग्राम एप्रेंटिसशीप केली ट्रेनिंग केली ऑलरेडी शिकून आयल्या फुडें कितें ITI करून इलेक्ट्रिशियन जावचे म्हणटा तो सो दीज आर द थिंग्स दॅट दिस गव्हर्मेंट इज ट्रायंग टू पुश youth to without considering the fact that it is their responsibility not just to give government jobs or create government job I am not saying don't government job is the only solution but employment maybe self employment asu किंवा employment in private industry asu सरकाराची जबाबदारी आसा IT सेक्टरान कितले नवे इंडस्ट्री आयल्या ते सांगचो कितली वर्सां आली आमची IT पॉलिसी जी आशिल्ली the IT policy has failed miserably and minister after minister we were hoping Mr. Rohan Khaute is going to make a change as far as IT policy is concerned still there I hope he makes that change but IT industry as Hyderabad Bangalore कित्याक गेल्यो we have an advantage of pure without accent उलोवपाक शकता आमी our English is pure form even in that side no industries have been brought with the efforts of the government जे गोंयान बारीक सारीक आयल्या ते स्वताच चलयता हांगा धंदो पूण तांकां पॉलिटिकल फ्रंटार वायट जे रेड टेपिझम आसा ताका लागून गोंयान आज इंडस्ट्रीज येवपाक सोदना आज ज्यो इंडस्ट्री गोंयच्यो आसा त्यो गोंय इंडस्ट्री सोडून वता जॉब करतले खंयच्यान दिस फिगर इज 8.7% अकॉर्डिंग टू मी गोंयचे 25% वयर भुरगे जे आसा ते आज अनएम्प्लॉयड आसा आज कॉलेजांतल्यान जर 10-20 हजार भुरगे प्रत्येक वर्साक जर भायर सरता ग्रॅज्युएट जावन भायर सरता ते जॉब कितें करता ते पळया लकी दॅट स्विगी हे नाव आता स्विगीक भुरगे येवपाक लागल्या इट लुक्स शॉकिंग दॅट आय मेट समबडी फ्रॉम मेर्सेस द अदर डे म्हज्या गांवांतलो भुरगो तो पयर पार्सल घेवन आयलो म्हज्या घरा आनी टू इज कोइन्सिडेंटली जेन्ना हांवें ते पार्सल घेतले ताणें रेनकोट घाल्लो पूण हांव वळखला रे म्हणलें आमकां तो ताणें हांव आसा म्हणून तो तोंडार उडयल्लो ताका लज दिसली पण हांव म्हणलें लजू नाका एटलिस्ट यू आर अर्निंग समथींग फॉर युअर फॅमिली म्हणजे ही परिस्थिती जाल्या गोंयकारांची इज अ ग्रॅज्युएट विथ व्हेरी एक्सलंट एज्युकेशन रेकॉर्ड पूण आज तो स्विगी कित्याक करता कारण आवय बापान जे स्वताच्या पल्सान आशिल्ले ते मोडून ताका शिक्षण दिलें पूण ताका जॉब आज गव्हर्मेंटा कडल्यान मेळना किंवा जॉब ऑपॉर्च्युनिटीज गव्हर्मेंटा कडल्यान मेळना लकी दॅट ती स्विगी आयल्या किंवा झोमॅटो आनी ते कितें दुसरें आनी कितें तरी आयला whatever the delivery option they are acting as delivery boys and making a living for their family but लज दिसची न्ही कोणाकी स्विगी करता म्हणून पण एक जेन्ना सुपर इंटेलिजंट भुरगो जॉब मेळना म्हणून जेन्ना गोंयान आवय बापायक सोडून वचूंक शकना म्हणून गोंया भायर वचूंक शकना त्या भुरग्याची परिस्थिती कितें जातली हाचे उत्तर सरकारान दिवपाक जाय फॉरगेट अबाउट द व्हिडिओज दॅट आर बीइंग मेड ऑन यू तुमकां बदनाम करपाची गरज ना तुमी ऑलरेडी बदनाम जाल्ले आसा देव बरें म्हाका एक सांगात म्हणजे हे व्हिडिओ जाता ते बीजेपीतल्यानूच जाता अशें तुमकां म्हणपाक आमकां कित्याक पडल्यार हांचे व्हिडिओ काडपाची गजाल आमकां पळय एक गजाल तुका सांगता दिसाक आमकां ऑपोजिशन म्हणून 100 गोश्टी येता सरकाराच्यो खंयच कांय रिसर्च करपाची गरज ना सगळ्या सरकारा कडल्यान येता एक्काय मंत्र्याच्या दुसऱ्या मंत्र्या कडेन पटना एक्काय MLAच्या दुसऱ्या MLA कडेन पटना सगळे धुसमुसता कारण जे करप्शन चल्लां तातूंत तांकां थोड्यांक वांटो मेळना म्हणून प्रॉब्लेम आसा थोड्यांक इतलो वांटो मेळटा की दुसऱ्यांचे कॅर काडना आनी आमकां कांय करपाची गरज ना सरकाराचेच जर कॉल रेकॉर्ड चॅक केले CDR CMन हाडचे आनी चॅक करचे प्रत्येक मंत्र्याचे MLAचे कळटले ताका कोण कितें खंय धाडटात ते ही परिस्थिती आसा सो सरकार इटसेल्फ इज डुईंग दिस आज तांकां एम्बेरसमेंट जाला आनी तो एम्बेरसमेंट कशे तरेन लिपयतले लिपुसतले कंट्रोल इज बाय सेंटर ऑन दिस गव्हर्मेंट सो हांगा कितें चल्लां ते प्रॉब्ली तांकां खबर आसचें ना आनी आमी जर खरेंच तर हें जें चल्लां तें जर हांगा तांकां धाडत जाल्यार ह्या सगळ्या कॅबिनेटाक घरा बसचें पडटलें ही परिस्थिती आसा
एज ऑपोजिशन वी आर डुईंग आवर जॉब ऑफ गिविंग आउट फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन. फॅक्ट्साच्या बेसिसाचेर आमी प्रेस कॉन्फरन्स घेवन किंवा बाकीचे जे रस्त्याचेर येवन जे आमी करपाचे ते करतले. आमकां व्हिडिओ काडपाची गरज ना आनी व्हिडिओ काडपाक टायमय ना.